धुळे आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत 19 जुलै रोजी व्यापक नाकाबंदी व तपास मोहीम राबवून असामाजिक घटकांवर जोरदार कारवाई केली। या विशेष कारवाईमध्ये 3 गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, 7 तलवारी, 5 दुचकी आणि 2 जलपंप मशीन जलपरी जप्त करण्यात आले आहेत। याशिवाय तडीपार, फरार व पाहिजे आरोपींवर कार्यवाही करण्यात आली असून गावठी दारू, जुगार व वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर ही कडक कारवाई झाली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात ही कारवाई झाली। स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस, सायबर शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या या कारवाईत भाग घेतला। वाहतूक शाखेने एकूण 330 गुन्हे दाखल करून 16,900 रुपयांचा दंड वसूल केला। त्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या 7 प्रकरणांचाही समावेश आहे। तसेच ट्रिपल सीट, विना लायसन्स, रिफ्लेक्टर नसणे, सीट बेल्ट न लावणे यांसारख्या नियमभंगांवरही कारवाई झाली आहे। हॉटेल्स, लॉज, ढाबे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भागांची कसून झडती घेण्यात आली। अनेक वॉरंट बजावण्यात आले, अवैध व्यवसायांवर छापे घालण्यात आले आणि संशयास्पद वाहने तपासण्यात आली। पोलीस अधीक्षक धिवरे यांनी नाकाबंदी पॉईंटवर प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। पुढील काळातही अशाच प्रकारची मोहीम वेळोवेळी राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून गुंड प्रवृत्ती आणि असामाजिक तत्वांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत।